प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानचे अनेक मोटिवेशनल व्हिडिओ व्हायरल होत असतात। तिच्या आजवरच्या मालिकांमध्येही फार समजूतदारपणे आणि प्रेमाने बोलताना दिसते। मात्र नेहमी मोटिवेशनल डोस देणाऱ्या तेजश्री प्रधानचं नेमकं शिक्षण किती झालंय तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया। त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या विण दोघांतली ही तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। मराठी टेलिव्हिजन विश्वातील आघाडीच्या नायिकांपैकी एक नायिका म्हणजे तेजश्री आहे। या गोजीरवाण्या घरात लेक लाडकी या घरची, घर श्रीमंताचं, होणार सून मी या घरची, अग्गबाई सासूबाई, प्रेमाची गोष्ट यांसारख्या मालिकातून तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली। तेजश्री अभिनेत्री आहेत पण ती खूप छान बोलते देखील। तिच्या मुलाखतींमधील अनेक व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात। तेजश्री अनेकदा मोटिवेशनल बोलताना दिसते। अनेकदा तिचे व्हिडिओ इन्स्टा स्टोरी, व्हॉट्सअप स्टेटसवर पाहायला मिळतात। तिच्या आजवरच्या मालिकांमध्येही ती फार समजूतदारपणे आणि प्रेमाने बोलताना दिसते। नेहमी मोटिवेशनल डोस देणाऱ्या तेजश्रीचं शिक्षण किती झालंय पाहूया। सुरेखा तळवलकरच्या दिलेल्या मुलाखतीत बोलताना तेजश्रीनं तिच्या शिक्षणाबद्दल सविस्तर सांगितलं होतं। तेजश्री म्हणाली, NIITचा एक कोर्स करून काहीतरी स्पेशल करूया असं मला वाटलं, पण मला आयुष्यात कायम काउन्सिलर व्हायचं होतं। मी सायकोलॉजी घेतलं होतं। सायकोलॉजीमध्ये आधीपासून इंटरेस्ट होता। मला जनरलच लोकांना रीड करणं, त्यांचे माइंड्स रीड करणं, त्यांना काहीतरी छान सांगणं हे आवडतं। मी 14वी पर्यंत सायकोलॉजीच घेतलं होतं। मला कायम काउन्सिलरच व्हायचं होतं। तेजश्री पुढे म्हणाली, मी 14वी पर्यंत सायकोलॉजी पण केलं, पण 14वी मध्ये मला माझा पहिला ब्रेक मिळाला। सायकोलॉजीमध्ये तुम्हाला अटेंडन्स, प्रॅक्टिकल्स कंपल्सरी अटेंड करावी लागतात। तेव्हा मी विचार केला की मला जर सायकोलॉजी करायचं आहे, काउन्सिलर व्हायचं आहे, तर मी पुढे जाऊन बाहेरूनच ते करू शकते। म्हणून मी ग्रॅज्युएशन पॉलिटिकल सायन्समधून केलं, कारण त्याच्या अटेंडन्सचं टेन्शन नव्हतं। वझे केळकर कॉलेजची मी स्टुडंट आहे। या गोजीरवाण्या घरात ही तेजश्रीची पहिली मालिका होती। ती पुढे म्हणाली, नंतर मला वाटलं की काउन्सिलर हे इनफ नाहीये। मला भाषांबद्दल प्रेम होतं। मी जर्मन शिकायला घेतलं। मी 3 लेवल जर्मनच्या केल्या। मला ट्रान्सलेटर व्हावंसं वाटलं। असं मला खूप काही करायचं वाटलं। तेजश्रीने तिच्या ग्रॅज्युएशनसाठी घेतलेली सायकोलॉजीची पुस्तकं तिच्याकडे अजूनही आहेत। पुस्तकं मी अजूनही वाचते, त्यावर माझा अभ्यास सुरू असतो असंही ती म्हणाली। दरम्यान तेजश्रीच्या या सायकोलॉजीबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तेजश्रीचं भाषण ऐकायला तुम्हाला आवडतं का? तिची मोटिवेशनल स्पीच तुम्हाला ऐकावीशी वाटतात का? अभिनेत्री म्हणून ती आवडते का? तिची विण दोघांतली ही तुटेना मालिका तुम्हाला कशी वाटते? त्यातील स्वानिंदीची भूमिका तुम्हाला आवडते का? याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।